नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत अशी आळूवडी बनवणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला वाटण करायचं आहे। इथे मी सुरुवातीला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तर अशा पद्धतीने तोडून टाकत आहेत। तर ह्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत, तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या कट करून टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी अर्धा इंच आलं कट करून घेतलेलं आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। आळूवडी बनवताना जे वाटण बनवणार आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कोथिंबीर टाकायची आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकायची, म्हणजे आळूवडी खूप टेस्टी लागतात। 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत। 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा। आता ह्या सर्वाचं वाटण बनवून घ्यायचं आहे। वाटण बनवताना याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। आता याचं मी वाटण बनवून घेते। इथे मी आता छान वाटण बनवून घेतलेलं आहे, इथे बघू शकता। इथे मी एका वाटीमध्ये चिंच भिजण्यासाठी घातलेली होती। इथे बघू शकता चिंच आहे ती व्यवस्थित भिजलेली आहे। आता आपण ही चिंच आहे ती अशा पद्धतीने याचं पाणी तयार करून घेऊया। चिंच अगदी भिजली म्हणजे मऊसूद होते आणि अशा पद्धतीने हाताने चोळलं तरी त्याच्यातला जो आंबटपणा आहे तो पाण्यामध्ये येतो। आळूवडी बनवताना जे आपण पीठ बनवणार आहे त्याच्यामध्ये ही चिंचेचं पाणी वापरायचं आहे। चिंचेचं पाणी आळूवडीच्या पिठामध्ये घातलं म्हणजे आळूवडी खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवत नाही। जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही याच्याऐवजी लिंबाचा रस जरी घातला तरी चालू शकते। इथे बघू शकता मी अशा पद्धतीने चिंचेचं पाणी बनवून घेतलेलं आहे। इथे मी 1 वाटी घेतलेली आहे। इथे मी चिंचेचं पाणी गाळून घेते। इथे बघू शकता अशा पद्धतीने मी चिंचेचं पाणी गाळून घेतलेलं आहे। आता या चिंचेच्या पाण्यामध्ये 2 चमचे चिरलेला गूळ टाकत आहे। गूळ टाकला की हलवून विरघळवून घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये। इथे मी चिंचेच्या पाण्यामध्ये गूळ वितळवून घेतलेला आहे। इथे मी 1 कुकरचा डब्बा घेतलेला आहे। आता या कुकरच्या डब्यामध्ये इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेत आहे। बेसन पीठ घेतलं की इथे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ आहेत। इथे मी 1 चमचा धने पावडर घेतली आहे, पाव चमचा हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ आणि इथे जे आपण मिरची, कोथिंबीर, लसूणीचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकायचं आहे। आता या पिठामध्ये आपण जो चिंचेचं कोळ करून घेतलेला होता तो टाकायचा आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण चिंचेचं जे कोळ करून घेतलेला आहे त्याच्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं। जर गरज पडली तर दुसरं साधं पाणी वापरायचं। तर मी ते थोडं थोडं करून हे चिंचेचं पाणी आहे ते टाकते। आळूच्या पानासाठी जे आपण पीठ मळणार आहे ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचं। जर पातळ केलं तर ते पानाला लागणारच नाही। जास्त घट्ट केलं तर घशामध्ये दाटल्यासारखं होतं आळूवडी खाताना। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेत आहे। इथे बघू शकता मी चिंचेच्या पाण्यामध्येच पीठ मळून घेतलेलं आहे।
मला वरचं साधं पाणी वापरायची गरज पडलेली नाही। इथे बघू शकता अशा पद्धतीचं पीठ असायला हवे आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। बघू शकता मी आळूची पानं आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। अशा पद्धतीची आळूची पानं घ्यायची आहेत, ज्याचा देठ अशा पद्धतीचा काळा असतो, म्हणजे आळू वडी खाताना जास्त खवखवत नाही घशामध्ये। तर ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता आपल्याला याची देठ कट करायची आहेत। तर अगदी कडेपासून देठ कट करायची आहेत। जर इथे टोक राहिलं तर ज्यावेळेस आपण आळू वडी तयार करत असतो, रोल तयार करत असतो, तर इथलं टोक आहे ते रोल करताना त्या पाण्यामध्ये रुतलं जातं आणि तिथं ते पान आहे ते फाटलं जातं। त्याच्यामुळे अशा पद्धतीने अगदी कडेपासून हा देठ कट करायचा आहे। मी पोळपाटावरती आळूचं पान घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित पीठ लावून घेते। जे आपण तयार करून घेतलेलं होतं ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळीकडून। जास्त पातळही लावायचं नाही आणि जास्तही पीठ लावायचं नाही। जास्त पीठ लावलं तर ते व्यवस्थित उकडलं जाणार नाही आणि जास्त कमी लावलं तर आळू वडीला टेस्टच येणार नाही। तर अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित पानाला लावून घ्यायचं आहे। इथे बघू शकता पीठ अगदी व्यवस्थित लागलं जात आहे। त्याच्यावरती हे असं उलट्या पान ठेवायचं आहे आणि याही पानाला आपण पीठ लावून घेऊया। अशा पद्धतीने एकावर एक पान ठेवून आळू वडी बनवली की त्याला पदर व्यवस्थित येतात। आता याही पानाला व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर कितीही पानाला अशा पद्धतीने एकावर एक ठेवून पीठ लावून घेऊ शकता। तर मी ते 2 पानाला अशा पद्धतीने पीठ लावून घेतलेलं आहे। आता याचा व्यवस्थित रोल करून घेऊया। अशा पद्धतीने एकावर एक ठेवून हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे स्टीम होताना हे सुटलं जात नाही। ते बघू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित पॅक करून घेत आहे। आता अशाच पद्धतीने दुसऱ्याही पानांचा रोल करून घेत आहे। इथे बघू शकता मी अशा पद्धतीने आळू वडी तयार करून घेतलेली आहे। आता इथे मी एक मोदक उकडायची चाळण घेतलेली आहे। आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। असं तेल लावलं म्हणजे आळू वडी आहे ती या चाळणीला चिकटून बसत नाही। आता ही तयार केलेली आळू वडी आहे ती आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया। या चाळणीमध्ये ठेवून उकडून घ्यायची आहे। इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता ही जी मोदक उकडायची चाळण आहे ती आपण या पातेल्यावरती ठेवायची आहे। आता या चाळणीवरती अशा पद्धतीने ताट झाकून घ्यायचं आहे, म्हणजे कुठूनही वाफ जात नाही। गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि 15 मिनिट आळू वडी चांगली उकडून घ्यायची आहे। बरोबर 15 मिनिट झालेले आहेत। आता याच्यावरचं ताट काढूया। इथे बघू शकता आळू वडी चांगली उकडलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि ही उकडलेली आळू वडी आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। इथे आता आळू वडी पूर्णपणे थंड झालेली आहे। आता मी याच्यातून काढत आहे आणि कट करून घेणार आहे। कट करून घेते। थंड झाल्यावरच कट करायचे आहे, म्हणजे याचे तुकडे होत नाहीत। आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। जास्त जाड करायची नाही, नाहीतर हे आतलं जे पीठ आहे
ते व्यवस्थित तळताना तळलं जात नाही. एवढ्या आकारामध्येच कट करून घ्यायची. आता अशाच पद्धतीने सर्व मी आळूवडी कट करून घेत आहे. बघू शकता सर्व आळूवडी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. इथे बघू शकता पदर ही अगदी छान आलेले आहेत. आता ही आळूवडी आहे ती आपण तळून घेऊया. आळूवडी तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला. आता याच्यामध्ये कट केलेली आळूवडी आहे ती टाकत आहे. आळूवडी तेलामध्ये सोडली म्हणजे लगेच हलवायचं नाही. 1 मिनिटभर असंच तेलामध्ये राहून द्यायची आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आता या सर्व पलटी करून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडनी लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे कुरकुरीत लागतात. त्या पद्धतीने आळूवडी तळून घेतलेली आहे. याच्यापेक्षा जास्त लाल करायची नाही. आता याच पद्धतीने सर्व आळूवडी तळून घेत आहे. इथे बघू शकता सर्व आळूच्या वड्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत. आणि इथे बघू शकता किती छान तळलेल्या आहेत. त्याला पदरही चांगले आलेले आहेत. इथे बघू शकता मस्त छान खुसखुशीत आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीही अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा, तुम्हालाही आवडतील. तुम्हाला हा आळूच्या वडीचा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.